योग असा आला, तुकोबारावर असीम प्रयत्न करणारे एक श्रोता, तुकोबारावर असीम प्रेम करणारे एक श्रोता होते शिवजी कासार. फार मोठे सात्विक सदाचारी विचाराचा महात्मा. तुकोबारायचं परिसरात कीर्तन असलं की शिवजी कासारांना असं काही कळतच नव्हतं मी संसारिक आहे म्हणून. जाऊन कीर्तनात बसायचे. आणि एके दिवशी त्यांचा मुलगा आजारी पडला. तापानं फन 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 शरीर करू लागलं. आईनं मांडीवर घेतलं, आईला बिलगून धरलं. दर 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 अंग हालत होतं त्याचं. माईनं लेकराची ती अवस्था पाहिल्यावर डोळे भरून आले. बाळा काय करू, बाबा घरी नाहीत तुझे. माय काय करू रे बाळा, बाबा घरी नाहीत तुझे. लेकरू केविलवाणी आपल्या आईकडे पाहत होतं. आई आई आई. पोटात वेदना सुरू झाल्या. बघता 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 पोट फुगत गेलं. पोराला बोलता येत नव्हतं सावकार. गळ्यापर्यंत पोट असं सुजत 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 फुगत फुगत गेलं. हातपायाला आळे पिळे दिले, डोळे पांढरे केले, प्राण सोडून दिला. कधी मालकावर न रागवणारी बाई, पण आज पोटचं हायगईनं गेल्यामुळं बाईला दुःख झालं. आणि बाईनं सर्वात मोठा रोष पत्करला तुकोबारायवर. माझ्या मालकाला याने येडं केलंय. माझ्या मालकाला ह्या तुकारामाने येडं केलंय. कसं बस पोरग उचललं, मानावर खांद्यावर त्याची मान टाकली. मेलेलं पोरग आहे, मेलेलं. तुकोबारायचं कीर्तन चालू. कीर्तनात आणून पोरग टाकलं. लोक बघू लागले अशी. तेव्हा काय असा समज नव्हता इतकाला. माईक नाही काय नाही. संध्याकाळची वेळ, अशा दिवट्या पेटलेल्या, मशाली पेटलेल्या. बाईनं असं मंडपाच्या बाहेर, असं मंदिराच्या बाहेर लेकरू टाकलं, त्याच्या जवळ बसली. कीर्तन आटपलं. प्रत्येक लोक मशालीच्या प्रकाशात पाहत होते. कोण बाई? वरी मानच केली नाही. तिला पोटच्या गोळ्याचं दुःख होतं. सारखी त्या लेकराकडे बघत 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 रडत होती. मंदिरातल्या दारात एक झाड होतं. बाईनं लेकराविषयी, माईनं आपल्या लेकराविषयी केलेला शोक त्या झाडाला अनावर झाला. आणि त्या झाडाची पानं टप 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 सगळी गळून गेली. निष्पर्ण वृक्ष झाला. इतकं प्रेम आईचं आपल्या लेकरावर. कर्मधर्म संयोगाने त्या कीर्तनात तुकोबारायच्या समोर बसलेली व्यक्ती होती अनगडशा नावाचा फकीर. फकीराच्या बाजूला बसलेले एक शास्त्री होते. थोड्या काळापुरता तुकोबारायचा आणि शास्त्रीचा वाद होता भरतबुवा. त्या शास्त्रीचा आणि तुकोबारायचा थोड्याशा काळापुरता गुरुजी थोडासा वाद होता. पण कालांतराने तुकोबारायची महती कळाल्याच्या नंतर हे शास्त्री तुकोबारायच्या कीर्तनात बसायचे. रामेश्वर शास्त्री फार मोठी व्यक्ती होती. परवाला मागच्या वर्षी आदर्श रिकामी जागा म्हणून एका व्यक्तीला पुरस्कार भेटला. आदर्श रिकामी जागा, ते काय होते बैठकीत सांगेल एखाद्याला. असा पुरस्कार राज्यपालाच्या तर्फे भेटला फडबुवा. आणि त्याच्यावर 23व्या दिवशी त्याचं दारू पिऊन लिव्हर फुटलं. राज्यपालाला माहित होतं का हलकट दारू पितो म्हणून? याची शिफारस ज्या नालायकाने केली, हे सगळं पाप त्या नालायकाच्या बोकांडीवर बसल. अहो, ज्याला रताळ खाली लागतात कवर ही याची अक्कल नाही. ज्याला भुईमुगाच्या शेंगा खाली लागतात कवरी लागतात याची अक्कल नाही. ज्याला मकाला कणी शेंड्याला लागते का बुडाला लागते का मधात लागते याची अक्कल नाही. त्याला आदर्श शेतकरी म्हणून पुरस्कार.
पैशाची सुटकेस खालून दिली म्हणून का? नालायकपणाचं टोक येते. योग्य माणसाचा सन्मान केला पाहिजे, त्याला ती पदवी दिली पाहिजे. कुठं कुठं रस्त्यानं ॲडव्हर्टाईज बघत असतो, बॅनर लावलेले. एक जणानं हातात गज धरलाय आणि लोखंडाची ॲडव्हर्टाईज केली. त्यानं इमानदारीनं गज 5 मिनिटं दाबावं, त्याला जर नाही फोडा आले तर पुन्हा कीर्तन करायचं नाही. त्याच्या हातानं गजाची ॲडव्हर्टाईज असते का? ज्वारी कोण्या महिन्यात पिरीची ॲडव्हर्टाईज त्याच्या हातानं. त्या खताच्या कंपनीवाल्याच्या अंगावच एखादं भितड पडावं. नालायका, अरे तुझा खत जे शेतकरी घेतेत, अशा निष्ठेनं रानात काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या हातानं ॲडव्हर्टाईज करतो या खताची, ज्याला आयुष्यात माहित नाही कांदे कुठे लावतात, पत्राव का गच्चीवर, त्याच्या हातानं खताडाची ॲडव्हर्टाईज. हलकटपणाचं टोक आहे, हलकटपणाचं टोक आहे. शेताला पाणी द्यायच्या पाईपची ॲडव्हर्टाईज कोणी करावं भरत बुवा? ज्याला 100-200 एकर शेती आहे, त्याच्या शेतात 10-5 हिरी येतात, त्यानं शेतातून पाईपलाईन करून कॅनलून पाईपलाईन आणली, तळ्याहून पाईपलाईन आणली, धरणाहून नाना प्रकारच्या कुठूनही पाईपलाईन आणून आपलं शेतवलं करतो आणि लोकांना पीक देतो. अशा माणसाच्या हातानं पाईपची ॲडव्हर्टाईज करावं. ज्याला गॅसचा पाईप कुठं खोसते ते माहित नाही आणि आमका पाईप वापरा, त्या पाईप खोसून द्यायला पाहिजे. विठाला 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 रामेश्वर शास्त्री शास्त्रीच होते. कधी कधी आमचे लोक ब्रेक लाईनर उगाळल्यासारखं कशी गाडी वेळेला उभी राहत नाही, तशी कधी कधी रामेश्वर शास्त्रीला नाव ठेवते. नाही, ज्या त्या काळात भरतबुवा, ज्या त्या काळातली माणसं वागतच होती तशी. उदाहरणार्थ, जुन्या काळातल्या माणसांनी घुगऱ्या खाऊन, शिळे तुकडे खाऊन, पायी चलत जाऊन कीर्तन केले, परंपरा टिकल्या. काल परवाच्या आमच्या सारख्या नकट्या महाराजांना टपराच्या गाडीत बसून परंपरा मोडायच्या नाही, कारण त्यांनी दुष्काळात परंपरा टिकवल्यात. आपली लायकी नाही. ते का शास्त्री मान्य करत नव्हते तुकोबारायचं? कारण संस्कृतचे 10 श्लोक पाठ करायला, बाळांतपणामध्ये बाळाला जन्म देत असताना, डिलिव्हरी करत असताना ज्या बाईला जितका त्रास होत असतो ढाले गुरुजी, तितके ओरिजिनल श्लोक पाठ करताना शास्त्रीला होत असतो. ते का आपले श्लोक होते काय? काष्टम कोरितम भुंगा भुष्कटम पडतम भुई, असा श्रेष्ठ कवी तर आंधळ्या रंगूबाईचा जावाई. असा असेल का? का ती रविवारी ऐकता ती वार्तापत्र जायते. हे तेलंगणा क्षेत्रेन, कोणता जिल्हा आहे तुमचा? कामारेड्डी. हे ती परगणे शुभे सुबेन परगणे ना कमान हालू, तुम्हाला कळत नाही. हे निजामाच्या काळात होतं. सुबेन परगणे, जिल्ह्याला आणि तालुक्याला सुभे परगणे म्हणायचे. हे ती परगणे शुभे, तुमच्याकडे मंडळ म्हणतात ना तालुक्याला. हे ती परगणे शुभे जायते कामारेड्डी. कामारेड्डी तत्रा ग्रामस्थो कत्तलवाडी यज्जायते नामचिंतनो, ज्ञानदेव सज्जायते हे तुकाराम स्थितः व्याप्ती. यति शांती ब्रह्म एकनाथो शर्मण्येत भवति नामदेवः. यति कबीरस्य भवेति आनंदाश्रमे वाराणसी जायते. मीराबाई भय व्याप्तो जनाबाई सखुबाई यत् कामिनी रूपेण प्रविष्टतः. हे नामनिष्ठेन क्षत्रियोशति कुलाति भवतिं भारतवंशः. यति महाराष्ट्रेषु तेलंगना राष्ट्रेषु यत् पुनितो भयत् भरतर्षभः. यत वैष्णवजनः ढाले गुरुजी पवारस्य शर्मण्यो. यदि भरतस्य शर्मण्य यंकटेश शर्मण्य. ममम ध्वनि तोम श्रवणेन्द्रियाति जायते. मम गिरगावकर यत वानिरर ध्वनि तोम श्रवणेन्द्रिया जायते. ध्वनि यंत्राणाम सोमनाथः. पण तत्रा कत्तलवाडी क्षेत्रेन त्रिदिने ढगाळंच वातावरण आणि थोडा थोडा पाऊस पडनंच आणि सतरंजा भिजंच रुमण्या हलकटावला दिसा.
अशी संस्कृत असंग भरतबुवा आवर्तन म्हणायचे शास्त्री आवर्तन संध्येला गेल्याच्या नंतर तर पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर पाणी लाल होत असतंय हे तर कळतंय ना लाल नाही हो द्या गढूळ तर कळतंय ना गढूळ होत होतं आणि गढूळ पाणी आचमनाला कसं घ्यावा म्हणून एक आवर्तन टाकायचे जलतती वोघती भयतती जगयम आपाम पती भव निरतती जाय सरिता वोघती भयतती शास्त्रो ओघ भया भय जायन्ते मिमदति कृतुजनि संगति काला मिमदति कृतुजनि संगति काला मिमदन कृतुजनि संगति काला त्रिकटज भयतति व्याप्त सुधाना जलयति वोघनि गंगोदकयम् आपांपति यम निरदति जायो अचमन भयतति क्रियजति संधो संध्यार विनियोगी नति जायो विलेपन सकलति सुदयति कालति छंद भयावति भयजन जायो वाजी जाणता चिकनगुनिया झाला तुम्हाला काय संस्कृत असेल संध्याला पाणी घेईपर्यंत पाणी नितळ होत होतं ही ज्याच्या मंत्रात ताकद त्यांना रामेश्वर शास्त्री म्हणते पुंगाण्या शास्त्री होता का आणि आशय शास्त्री अनगडच्या फकीराच्या बाजूला बसलेले तुकोबरायाच्या आरतीचं शेवटचं कडवं लिहित असताना शाही संपलती दौतीतली टाक भिजली इतकी शाही नव्हती तर शेवटचं कडवं लिहित असताना टाक रामेश्वर शास्त्रीनं मांडीत टोचला मांडीतून रक्ताचा थेंब निघाला आणि त्या थेंबानं शेवटचं कडवं लिहिलं आरतीचं कोणतं म्हणता येईल का तुकिता तुलसी ब्रह्म तुकासियाले तुकिता तुलसी ब्रह्म तुकासियाले मनुनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले चरणी मस्तक ठेविले तुलनेशी हे कडवं रक्तानं लिहिलंय लाल रंग प्रेमाचं प्रतीक आहे आणि किती प्रेम तुकोबरायचं त्या कडव्यात दाखवून दिलं रामेश्वर शास्त्रीने आणि त्या रामेश्वर शास्त्रीला अनगडशा फकीर काय म्हणतो शास्त्री जी यही तो कोई मुर्दा आया है नाही कितीतरी माणसं कीर्तनातून वापस जाताना बाई रडत बसताना पाहिली पण त्याला कळलं नाही पोरग मेलय का पण अनगडशा फकीरावर इतकी कृपा होती इतकी कृपा ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा फकीर होता अनगडशा फकीर शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हे चार जसे ब्रह्मवेत्ते होते तसे कलियुगातला अनगडशा फकीर ब्रह्मवेत्ता होता अनगडशा फकीर म्हणजे आपल्या फकीरासारखा नाही इस्तूत अरे चांगल्या हल्ला गुडला इस्त्या उठ टाकली तेरा कल्याण जेवारी तुलाच नाही तू काय कल्याण सांगत ज्याच्या कटोऱ्यामध्ये चिंतामणी देवानं 1350 क्विंटल गहू टाकले तरी कटोरं भरत नव्हतं असा सिद्ध पुरुष अनगडशा फकीर कोणाला म्हणायचं फकीर ज्या तालुक्यात आवर्षण पडलं ज्या गावात आवर्षण तालुका शब्द चुकीचा गेला ज्या गावात आवर्षण पडलं पाऊस नाही पडला त्या गावात अनगडशा फकीर गेला आणि चिमटा वाजून भजन म्हणला ला इलाहा इल्ला ला इलाहा इल्ला ला इलाहा इल्ला ला इलाहा इल्ला
दुसऱ्याचा बाण करायला असंच माणूस आवता उभं राहत. जस जसा टाइम होईल तस तसे उतू येते. आखरीच्या मुलडानाला कोणी उभाट्याच आऊत आणत ना मधात चट बादाड. पाच मिनिटं ला इला म्हणलं की त्या गावात पाऊस पडत होता. ही त्या मुसलमानात ताकद होती. वारकरी संप्रदायात एखाद्या जातीला नाव ठेवायचा हा संप्रदाय नाही. कीर्तन संप्रदायामध्ये कोण्याच जातीनं कोण्या जातीला नाव ठेवायचं नाही. सकळासी येथे किंवा याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. तो का म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य. जनाबाई तर काय गोड मंदिर आहे आसाराम वैष्णव. सांडाळून त्याचे पायी माझे कपाळ. साध्वी जनाबाई. कोण जनाबाई? ज्या बाईच्या ताटात पंढरपुरातला मालक उष्ट खात होता. उष्ट. हो. नामयाची जनी कोणती भाव जेवे पंढरी राव ती सवे. जिच्या ताटातलं उष्ट जगाचा बाप खात होता त्या बाईचा अभंग. हो का उत्तम चांडाळ. उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे पण वारकरी आहे ना त्याच्या पायावर मोह कपाळ. त्यांचं बरं जनाबाईचं इतकी अधिकारी बाई. तिच्या स्पर्शात तितकी ताकद होती त्या माऊलीच्या. ती ज्या वस्तूला स्पर्श करीन ती वस्तू विठ्ठल म्हणत होती. दहंती हुशाननो दहंती हुशाननो वैशान्नरो ततम जायाम पाक निष्पतीन वैशान्नरो जायतो नाम निष्ठातियम. हुताशन म्हणजे अग्नी. वैशान्नर म्हणजे आपण ज्याच्यावर स्वयंपाक करतो हा पाकाग्नी वैशान्नर. वैशान्नर नावाच्या अग्नीत टाकल्याच्या नंतर गौरी जळती. अशी ज्वलनशील गौरी सुद्धा स्पर्श केल्यावर विठ्ठल म्हणत होती. काय ताकद असेल त्या बाईची. आणि त्या बाईनं म्हणा कोण्या कुळातला कोण्याही जातीतला असू द्या पण वारकरी आहे ना त्याच्या पायावर माझं कपाळ. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे शिरी. पंढरपुरातल्या मालकाचा वारकरी असला की जनाबाई म्हणल्या मी त्याचे पाय डोक्यावर घेईन. वारकऱ्याची ताकद आहे. कुण्याही जातीला नाव ठेवायचं काम नाही. मोमिनाच्या कुळात महाराज जन्माला आले. कबीरदास. कबीरदास. हो मोमीन. ते लतीफ वगैरे हे तर होतेच ना पण मोठे कबीर. हो मोमिनाच्या कुळात. लतीफ बी होते ना. लतीफ शाह बी चांगला माणूस होता मुसलमान. हो. तर मोमिनाच्या कुळात जन्माला आलेले कबीर. पोटासाठी धंदा होता कपडे तयार करायचा. दुकानदार. त्या सावकाराचं कपड्याचं दुकान आहे मनोज सावकारांचं. तर हे असे शेला तयार केला कबीरानं. ते शेला कोण्याही जातीच्या माणसाने घेतला की मध्यरात्री भजन करीत होता. सांगा बरं आपल्या एखाद्या माणसाने इना बरं म्हणे एखादी टोपी ती म्हणती का भजन कानात. उलट याच्या हाताचा त्या टोपीला मळ लागल्यामुळे याचे कान फुटतील. काय ताकद असेल या लोकांची. जातीचं काय विचार करता. अहो तुम्ही आम्ही निर्माण नाव ठेवणारी माणसं आहेत. एका माणसाला प्रपंचात पडण्यासाठी जगाच्या मालकाकून कोण्या कुळात काय पाप घडा असन कोण्या जन्मात म्हणून त्या पापानं तो क्लिंबे जन्माला आलता.
किलिंबे या शब्दाचा अर्थ नपुसक. आणि असा नपुसक माणूस तुम्ही आम्ही समाजानं नाव ठेवावा. पण पंढरपुरातला वारकरी झाल्यावर तो माणूस इतका मोठा झाला की त्याचं नाव सकाळच्या काकड्यात रे. अनुपात्र खोदू बिजारी तो दादू, अनुपात्र खोदू बिजारी तो दादू, भजनी आवे तो हरि से बाई, भजनी आवे तो हरि से बाई. अनुपात्र खोदू बिजारी तो दादू, कान्होपात्रा माहिती तुम्हाला, वारांगणीची कन्या. खोदू पिंजारी तो दादू, या दोघांपैकी एक नपुसक होता. सांगा बरं असा कोण महाराज येते म्हणून तुम्ही अभंग काकड्यात म्हणत नाही सकाळी? रुमण्यात ओ कीर्तन ऐकायचं नाही कोणी? टप्पर आहे का पवार बुवा ह्या अभंग बाजूला काढायची? वारकरी संप्रदायात आल्यामुळं ती माणसं इतके पुनीत झाले, जातील समन नाही. आहा, कोण्याही जातीचा असू द्या पण संप्रदायाचे नियम पाळीत असेल त्याच्या पायावर डोकं ठेवायचं. चांगल्या कुळात जन्माला आला पण दारू पिऊन जर भजन म्हणत असेल आणि त्याच्या जर तुम्ही पाय पडला असताल तर त्यानं केलेलं पाप तुमच्या बोखांडीवर पडणार. गळ्यात शपथ खोटं सांगणार नाही. तुम्हाला एक सांगू का, चोरी करणाऱ्यापेक्षा चोराची चोरी झाकणारी माणसं अर्धी पापी असतात. चोरी करणाऱ्यापेक्षा चोराची चोरी झाकणारी माणसं अर्धी पापी असतात. लेकरू अज्ञानी आहे, कीर्तनातून बूट चोरून नेला पण माईनं एक ठोका हाणावा की याच्यानंतर त्यानं मरुस तर कोणाचा बूट नाही चोरावा. पण माय म्हणली बरं झालं हे त्या बापाला घालायला काम येईल. म्हातारपणी यानं एटीएमच फोल्ड. हा अपराध. या बा गुन्हा झाकायचा नाही. एका बाईनं मला दूध घ्यायला बोललं. मी त्या बाईला म्हणलं बाई दूध नाही घेत मी, काय पुन्हा पुन्हा नको ते, आता मी दूध नाही घेत. म्हणली चहा घ्या. म्हणलं बरं चहा पण नगच माय तुम्हाला मै शपथ. अरे म्हणलं सप्त्यातच मरायची. म्हणलं बाई सकाळी आता गोकर्ण व्याख्यान आहे, 9ला भागवत सुरू होत आहे, मी 8ला तुमच्या इथे येतो. महाराज घरी याचं म्हणल्यावर मी काही यायला संग नेलं, एकट्यानं जाऊन. या बा ज्याला मोठं व्हायचं का त्याने यायच्या 10 हात लांब राहा. हो यायच्या लांब राहा. कारण या भारताची स्त्री तिच्यासारखं पवित्र जगातच कोण नाही. कारण तुम्ही ज्यांचं भजन करतात, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न कृष्ण विठ्ठल ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेवराय याच्या पोटी जन्माला आले. ह्या इतक्या पवित्र आहेत. दर्शन घेण्यापुरत्या, आपली स्वतःची पत्नी सोडून ह्या दर्शन घेण्यापुरत्या पवित्र. लय सानिध्य साधलं की टोकाला गेलेले पण आदळले. हो 80,000 बायका रावण्याला. ज्याच्या मंत्राला भुलून लंका दिली सोन्याची 7 कोटी घराची. पाहत्या रावणा. महाराज 6व्या क्रमांकाचा संन्यासी देवाला म्हणलाय तुला 16,108 आहेत, मला दिन एक. वासना झाल्यावर काय झालं माहितीये गुरुजी? तुझ एक मागताची भली, ए तुझ एक मागताची भली, तयाची रांड केली. एक मागितली तुला, तो दिली नाहीस, तो त्याचीच बाई केलीस. देव म्हणले त्याच्यामुळं केली नाही, 3.5 मिनिटाकरता याच्या मनात वासना आली. 60 पोरं एक पोरगी झाली. ठप्र काढू काढूच बेजारणार ती. काम विचित्र. 222 काम ज्याच्या ताब्यात. त्याने एका महाराजाच्या पत्नीवर अत्याचार केला.
ते नपुसक होऊन फिरायले मोराच्या रूपात. हो, आणि एक तर इतकंही चित्र होतं, ज्या महाराजानं त्याला शिकिलं, ज्यानं शिकिलं त्या महाराज म्हणजे गुरु, आणि गुरुची बायको गुरुमाता, गुरुमातेशी संग केला म्हणून थत्तर काळ झालं त्याचं चंद्र. हो, इतका कामी चित्र आहे. हो, कामाजी कोतवालियाने हरिहराची आभरू घेतो भय नाही त्याशी, हे जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान रसे, क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यासी. ज्वार माय बाप ज्वार मी कायापुरीचा, ज्वार माय बाप ज्वार मी कायापुरीचा. सोडायचं नाही कीर्तन. हा, जाता जाता चवना लावलाय. कसं होतं, यायनं चांगलं यायच्या लांब राहायचं. बाई म्हणली या चहा घ्यायला. मी चहा घ्यायला गेलो म्हणून बाईन दारात रांगोळ काढली आणि मधात गेली की सखूबाईचं कुत्र रांगोळीवर झागलं. या बा, चोरी करणाऱ्यापेक्षा चोरी झाकणारा सगळ्यात मोठा पापी असतोय. पाप करणाऱ्यापेक्षा पाप करणाऱ्याला परमार्थात जो कोणी उभं करतो तो एक नंबरचा पापी असतो. आचरण भ्रष्ट माणसांची किंमत नसावी. रांगोळीवर शेजारणीला शिव्या देवलेल्या. ती म्हणली माया कुत्र्यानं संडास केली त्याच्यावर का नाव आहे का? नवऱ्याला म्हणली काढा ते. म्हणला मी दर्शन घेऊन येतो. आणि हिला वाटलं बाळू महाराजा टाईम झाला. तिने टोपलं भर माती घेतली आणि त्याच्यावर झाकली. आता मला वाटलं मातीचे का नाही. दुसऱ्या दिवशी नवरात्र होत्या, घट बसणार होते. म्हणलं घट बसायला माती आणली असन, जास्त झाल्यामुळं पोरानं दारात सांडला असन, पोराच्या हातानं टोपलं. मी त्याच्यावर पाय द्याला. आणि तिच्या लग्नात 22,000चा गालीच्या आलता तिला सप्रेम भेट. आता मधात गेल्यावर म्हणलं पायाला काय ओलं लागलं तर मी धोत्राला थोडंच पाय पुसणार आहे, तिच्याच गालीच्याला. दृष्टांत संपला. घाण जर झाकली नसती तर मी पाय द्यायला नसता, पण घाणीवर माती टाकल्यामुळं पाय भरला आणि 22,000चा शालू खराब झाला. या बा, अपराध कधीच झाकायचा नसतो, गुन्हा कधीच झाकायचा नसतो. गुन्हा झाकणाऱ्या माणसं गुन्हेगार असतात, लक्षात ठेवा. असो, मन ती टेकलं तिथं पोरग. शास्त्री होते पाठीमागं. कोणते? रामेश्वर शास्त्री. आणि रामेश्वर शास्त्रीच्या उजव्या मांडीकून अनगडशा फकीर, आणि अनगडशा फकीरानं सांगितलं शास्त्रीजी कोई तो मुर्दा आ गए. तो रामेश्वर शास्त्री म्हणले फकीर जी ये तो मंदिर है, मशान भूमि थोड़ी है. कोई भी हो दो लेकिन मुर्दा है यहीं पे. हाँ, मैंने अभीच पाहिला. मैं हिंदी आशीच. इधर से गाड़ी आई, उधर से गाड़ी आई, गाड़ी चली गई, मैं खाली राहिला. यहीं पे मुर्दा है शास्त्री जी. तुकोबरायनी कंबर सोडी. शास्त्रीजी उठले आणि सांगितलं तुकोबराय इथे एक प्रेत आलंय म्हणे. तर तुकोबरायला शास्त्री बोलायच्या अगोदरच तुकोबरायच्या डोळ्यातून पाणी आलतं. तुम्ही रडता का? आपल्या कीर्तनात जे शिवजी बसलेत त्याचंच पोरग त्याच्या मंडळीने इथं आणून टाकलं मेल्याला. गेले तुकोबराय. बाई पाहिलं काय झालं बाळाला? बघा तुम्हीच. दक्षिणे दिशेकडे तोंड केलं आणि दक्षिण दिशेकडे तोंड केलं. दक्षिण दिशा ही यमाची असती. म्हणून मेलेल्या आजोबा पंजोबांचे फोटो आपल्या त्या भिंतीवर लावावा की त्या फोटोचे तोंड दक्षिणेकडे तोंड करून असावा. मेलेल्या माणसांचे फोटो. असं शास्त्र आहे. लय मोठे कौरक सांगू मग टाईम संपलाय. मग दक्षिणेच्या राजाला विनंती केली, का रे माझं नाव ऐकल्याच्या नंतर तू थरथर कापतोस म्हणे. अरे इथं कीर्तन चालू आहे. ज्या व्यक्तीनं संसारावर तुळशीपत्र ठेवले परमार्थात आलाय त्याच्यावरचं अरिष्ट झोपीतून उठावा असंच पोरग उठून बसलं.
आयुष्य कसं वाहडं असेल, काय वाहडं असेल ते तुकोबारायचं गोड चरित्र वाचा, मग लक्षात येईल. मृत बालकाला उठवा, काय वानवाता न पुरी वाणी, विढोबा रखुमाई.